वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. दरवर्षी आपण आपला किंवा आपल्या गाडीचा इन्शुरन्सचा प्रीमियम भरतो, बरोबर? आणि मनातल्या मनात देवाला प्रार्थना करतो की तो इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ आपल्यावर कधीच येऊ नये. अगदी बरोबर. कुणालाच हॉस्पिटलची पायरी चढायची नसते. हो ना. पण तुम्हाला माहितीये का की विमा कंपन्यांना खरा नफा तुम्ही भरलेल्या त्या थेट प्रीमियममधून नव्हे, तर भलत्याच एका जागेवरून मिळतो. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच विमा व्यवसायाच्या आतल्या गुप्तांची चिरफाड करणार आहोत. आपल्यासमोर आज ICICI लोम्बार्डच्या Q4 FY26च्या आर्थिक निकालांचा एक मोठा ढिगारा पडलाय. हो, खूप सारा डेटा आपल्याकडे. होय, यात काही स्क्रीनशॉट्स आहेत, बातम्यांचे ताजे अहवाल आहेत आणि कंपनीच्या मॅनेजमेंटने जे काही भाष्य केलंय त्याचे तपशील आहेत. तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. आणि वरवर पाहता हे सगळे आकडे एखाद्या फायनान्सच्या पुस्तकातील कंटाळवाणा चॅप्टरसारखे वाटू शकतात. पण गंमत बघा, जेव्हा आपण या डेटाच्या खोलात शिरतो तेव्हा जाणवतं की हा फक्त एका कंपनीचा ताळेबंद राहिलेला नाही. अच्छा. हा चक्क आपल्या समाजाचा, विशेषतः कोविड-19च्या धक्क्यानंतर लोकांच्या मानसिकतेत जो अफाट बदल झालाय ना, त्याचा एक जिवंत आरसा आहे. लोक स्वतःच्या सुरक्षेकडे आता कसे बघतात हे ह्या आकड्यांमधून स्पष्ट दिसते. मानसिकतेतील हाच बदल त्यांच्या निकालांमध्ये अगदी स्पष्टपणे झळकतोय. कारण जर आपण थेट या स्कोरकार्डवर नजर टाकली तर एक भन्नाट विरोधाभास पाहायला मिळतो. आपण सुरुवातीला वार्षिक कामगिरी म्हणजेच इयर ऑन इयर आकडे बघूया. बरोबर. या डेटानुसार कंपनीची विक्री म्हणजे सेल्स 13% वाढून 6,825 कोटींवर गेलीय. आता 13% वाढ ही चांगली मानली जाते, पण हा आकडा डोळे विस्फारणारा नक्कीच नाही. नाही, तो अगदीच सामान्य वाटतो. हो, पण खरा धक्का बसतो तो निव्वळ नफ्याकडे म्हणजेच नेट प्रॉफिटकडे बघून. नफा चक्क 41% उसळून 718 कोटींवर गेलाय. अरे बापरे. आणि याचमुळे त्यांचा EPS म्हणजेच अर्निंग्स पर शेअर 14 रुपये 41 पैशांवर पोचलाय. आता ज्यांना EPS म्हणजे काय हे माहिती नाही, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं तर कंपनीने कमवलेल्या एकूण नफ्याला बाजारातील त्यांच्या एकूण शेअर्सच्या संख्येने भागलं की एका शेअरमागे कंपनी किती रुपये कमवते ते समजतं. इथे एका शेअरमागे ते 14 रुपयांपेक्षा जास्त कमवत आहेत आणि यात तब्बल 40% वाढ आहे. आता इथं एक अत्यंत महत्वाचं गणित लक्षात घ्यायला हवं. जर तुमची एकूण विक्री फक्त 13% वाढतीये, पण तुमच्या खिशात उरणारा नफा थेट 41% वाढतोय, याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की कंपनीने आपल्या अंतर्गत खर्चावर भयंकर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवलंय. त्यांची ऑपरेटिंग एफिशियन्सी वाढलीय. अच्छा. त्यामुळे त्यांचं मार्जिन वाढलं. व्यवसायाच्या स्थिर मागणीसोबतच असं मार्जिन वाढणं हे शेअर बाजारात खूप सकारात्मक मानलं जातं. हे ऐकायला खूप भारी वाटतंय, पण मला इथे एक स्पीड ब्रेकर दिसतोय. कोणता? आपण आतापर्यंत मागच्या वर्षाशी तुलना करत होतो, पण जर आपण मागच्या तिमाहीशी म्हणजेच डिसेंबर 25च्या क्वार्टरशी या आकड्यांची तुलना केली तर गाडी थोडी रिव्हर्स गिअरमध्ये गेल्यासारखी वाटते. कारण बघा, सेल 6,905 कोटींवरून खाली घसरून 6,825 कोटींवर आलाय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे EBIT म्हणजेच व्याज आणि कर भरण्यापूर्वीचा नफा हा 854 कोटींवरून थेट 686 कोटींवर आपटलाय. बरोबर. हे समजून घेण्यासाठी मी एक उत्तम उदाहरण देतो. समजा ही एक मॅरेथॉन रेस सुरू आहे. जर आपण या धावपटूच्या संपूर्ण रेसचा विचार केला तर तो मागच्या वर्षापेक्षा खूप वेगात पळतोय. त्याचा ओव्हरऑल टाइम सुधारलाय. ही झाली आपली इयर ऑन इयर वाढ. नेमकं. पण जर आपण फक्त शेवटचे 2-3 किलोमीटर बघितले तर आधीच्या टप्प्यापेक्षा त्याने थोडा श्वास घेण्यासाठी आपला वेग किंचित कमी केलाय. ही झाली क्वार्टर ऑन क्वार्टर घट. एकदम परफेक्ट उदाहरण आहे हे. इन्शुरन्सच्या व्यवसायात हुबेहूब असंच होतं. त्यामुळे या क्वार्टर ऑन क्वार्टर घसरणीमुळे लगेच घाबरून जाण्याचं कारण नाहीये. म्हणजे हे नॉर्मल आहे. हो, अगदी. आर्थिक विश्लेषणाच्या भाषेत आपण याला सीझनॅलिटी किंवा हंगामाचा परिणाम म्हणतो. इन्शुरन्समध्ये मार्च महिन्याच्या आसपास म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी
लोक टॅक्स वाचवण्यासाठी धडाधड पॉलिसीज खरेदी करतात. हो, ते रिन्यू पण करतात. अगदी बरोबर. त्यामुळे तो क्वार्टर नेहमीच पीकवर असतो. पण इतर महिन्यांमध्ये हा खरेदीचा वेग थोडा कमी असतो. त्यामुळे एका क्वार्टरमधून दुसऱ्या क्वार्टरमध्ये जाणवणारी ही घट कंपनीच्या मूळ तब्येतीला धक्का लावणारी नाहीये. खरा कल हा वार्षिक वाढीचाच आहे. ठीक आहे, म्हणजे हे तात्पुरतं वळण आहे. पण मग हे सगळं चालवणारी मुख्य इंजिनं कोणती आहेत? नफा इतका वेगाने उसळलाय, तो नक्की काय विकून? आपल्याकडे जो डेटा आहे तो स्पष्ट सांगतोय की हेल्थ इन्शुरन्स आणि मोटार इन्शुरन्स या 2 सेगमेंटने सगळा खेळ बदलून टाकलाय. विशेषतः हेल्थ इन्शुरन्स इथं चक्क 55% प्रचंड उसळी पाहायला मिळतीये. 55%? हा काय छोटा आकडा नाहीये. अजिबात नाही. आणि दुसरीकडे मोटार इन्शुरन्समध्ये साधारण 15% भक्कम वाढ आहे. मोटर विम्याचं गणित खूप सोपं आहे. देशात गाड्यांची विक्री सातत्याने वाढतीये. तुम्ही नवीन गाडी घेतली की शोरूममधनं बाहेर पडण्याआधी तुम्हाला कायद्यानुसार इन्शुरन्स काढावाच लागतो. हो, तो तर कंपल्सरीच आहे. त्यामुळे तिथे कंपनीला आपोआपच एक रेडीमेड बिझनेस मिळतो. पण हेल्थ इन्शुरन्समधली ही 55% वाढ साधी गोष्ट नाहीये. हा थेट आपण सुरुवातीला म्हटलेल्या त्या कोविडच्या धक्क्याचा परिणाम आहे. बरोबर. लोकांना अचानक जाणीव झाली की एखादा मोठा आजार आला तर हॉस्पिटलचं बिल आयुष्यभराची पुंजी एका झटक्यात पुसून टाकू शकतं. एक सेकंड. इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक ठरते. आणि इथे मला थोडी शंका आहे. तुम्ही म्हणताय कोविडमुळे लोक घाबरले आणि त्यांनी इन्शुरन्स घेतला. 55% वाढ ही मोठी झेप आहे, मान्य. पण माणसाची मेमोरी खूप शॉर्ट असते. एकदा ती महामारीची भीती गेली की हा विमा खरेदीचा वेग पुन्हा खाली येईल ना? की हा फक्त एक तात्पुरता फुगा आहे जो लवकरच फुटेल? आपण या वाढीकडे कसं बघायचं? बरं, वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथे एक दुसरं लॉजिक काम करतंय. आपण याला विमा क्षेत्रासाठीचा स्ट्रक्चरल टेलविंड म्हणतो. स्ट्रक्चरल टेलविंड म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी एक वेगळं उदाहरण घेऊया. समजा इन्शुरन्स इंडस्ट्री आधी एका गर्दीच्या आणि खड्ड्यांच्या रस्त्यावरून गाडी चालवत होती. लोकांना इन्शुरन्सचं महत्त्व पटवून देणं खूप अवघड होतं. लोक एजंटला टाळायचे. हो, कोणी दारही उघडत नसे एजंटसाठी. आददी. पण कोविडने काय केलं? कोविडने या गाडीला थेट एका मोकळ्या एक्सप्रेसवेवर आणून सोडलं. आता लोक स्वतःहून इन्शुरन्स शोधत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा एक्सप्रेसवे लवकर संपणार नाहीये. का बरं? कारण याला 2 मोठ्या वास्तवांची जोड मिळालीय. एक म्हणजे मेडिकल इन्फ्लेशन, म्हणजे वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च. आजकाल चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडतच नाहीये. ते खरंय, बिलं लाखांमध्ये येतात. आणि दुसरं म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी मिळणारी सवलत. त्यामुळे इन्शुरन्स हा आता केवळ भीतीपोटी घेतलेला पर्याय राहिलेला नाही, ती एक आर्थिक रणनीती बनलीय. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता की पाया मजबूत झालाय आणि ही सवय कायमस्वरूपी झालीय. हे उत्तम आहे. पण आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे बघूया. कारण इथूनच खऱ्या गणिताला सुरुवात होते. 55% हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीज विकल्या गेल्या. याचा अर्थ 55% नवीन लोक सिस्टममध्ये आलेत. हे लोक कधी ना कधी आजारी पडतील आणि क्लेम मागतील. बरोबर. मग एवढ्या वेगाने बिझनेस वाढतोय, तेवढ्याच वेगाने जर लोक पैसे मागायला आले तर कंपनीचा नफा तर रातोरात पुसला जाईल. आणि याच संदर्भात आपल्या डेटामध्ये एका खूप महत्त्वाच्या आणि किचकट शब्दाचा उल्लेख आहे. कंबाईंड रेशिओ. नेमकं कंबाईंड रेशिओ, जो सध्या 101.2% आहे. हाच तो विमा व्यवसायातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे. कंबाईंड रेशिओ म्हणजे काय? तर थोडक्यात कंपनीने दाव्यांवर म्हणजेच क्लेम्सवर केलेला खर्च आणि कंपनी चालवण्याचा एकूण खर्च या दोन्हीची बेरीज करून त्याला ग्राहकांकडून गोळा केलेल्या एकूण प्रीमियमने भागणे. आणि इथेच माझा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सामान्य अर्थशास्त्राच्या लॉजिकनुसार कंबाईंड रेशिओ 100च्या खाली असणं म्हणजे कंपनी फायद्यात आहे. बरोबर. जर कंपनीने 100 रुपये प्रीमियम गोळा केला आणि दाव्यांचे पैसे अधिक खर्च मिळून 95 रुपये खर्च झाले तर 5 रुपये नफा झाला. बरोबर. पण आपला डेटा सांगतोय की हा रेशिओ 101.2% आहे. म्हणजे कंपनी 100 रुपये गोळा करतेय आणि क्लेम्स आणि खर्चापोटी चक्क 101 रुपये 20 पैसे बाहेर काढतीये. म्हणजे प्रत्येक 100 रुपयांमागे ते 1 रुपया 20 पैशांचा तोटा सहन करत आहेत. मग जर ते या अंडररायटिंगमध्ये म्हणजेच विमा व्यवसायात तोट्यात आहेत तर आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांचा नेट प्रॉफिट 41% कसा काय वाढू शकतो? हे गणित कसं काय जुळतंय?
आणि इथंच विमा व्यवसायाची खरी जादू आहे. तुम्ही जे म्हणालात ते 100% खरं आहे. 101.2% कंबाईंड रेशिओ म्हणजे ते प्रत्यक्ष विमा विकून तोटाच सहन करत आहेत. मग नफा कुठून येतोय? विमा कंपन्यांकडे एक जादूची कांडी असते, ज्याला फायनान्सच्या भाषेत इन्व्हेस्टमेंट फ्लोट म्हणतात. इन्व्हेस्टमेंट फ्लोट म्हणजे थोडक्यात पैशांचा खेळ. हे जरा सोप्या भाषेत उलगडून सांगा. नक्कीच. बघा, जेव्हा तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा 20,000 रुपयांचा प्रीमियम आज भरता, तेव्हा तुम्ही तो लगेच उद्या क्लेम करत नाही. बरोबर. कदाचित तुम्ही 2-5 वर्ष काहीच क्लेम करणार नाही. कंपनीकडे देशभरातून असे जे करोडो रुपये आगाऊ जमा होतात, ते पैसे ते तिजोरीत बंद करून ठेवत नाहीत. अच्छा, ते इन्व्हेस्ट करतात. अगदी बरोबर. ते हा पैसा शेअर बाजारात, बॉन्ड्समध्ये किंवा सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात आणि त्यावर त्यांना प्रचंड व्याज आणि परतावा मिळतो. म्हणजे या कंपन्यांचा खरा व्यवसाय फक्त विमा विकणे हा नसून लोकांकडून कमी खर्चात पैसा गोळा करून तो गुंतवणे हा आहे. अरे वा. त्यामुळे जरी कंबाईंड रेशिओ 101च्या घरात असला, म्हणजे मूळ व्यवसायात थोडा तोटा असला, तरी त्या फ्लोटवर मिळणारा गुंतवणुकीचा परतावा इतका मोठा असतो की कंपनी शेवटी दणदणीत नफ्यातच राहते. आहा, म्हणजे विमा कंपन्या एका अर्थाने इन्व्हेस्टमेंट कंपन्यांसारख्याच काम करतात. गोळा केलेला पैसा खेळता ठेवून त्यावर भक्कळ पैसा कमवायचा. नेमकं. पण इथे मला आपल्या डेटामधील एक गुंतागुंत क्लिअर करायची आहे. आपण सुरुवातीला जो स्क्रीनशॉटचा डेटा पाहिला, त्यात नेट प्रॉफिट 41% वाढल्याचं दिसतंय. पण त्याचवेळी आपण जी दुसरी फाईल पाहिली, बातम्यांचे अहवाल, हां. त्यात असं म्हटलंय की PAT म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा साधारण 539 ते 547 कोटींच्या घरात आहे आणि ही वाढ फक्त 60%च्या आसपास आहे. मग नेमकं खरं काय मानायचं? 41% वाढ की 60%? हे बघा, हे खूप वेळा होतं जेव्हा आपण वेगवेगळ्या स्रोतांवरून डेटा गोळा करतो. स्क्रीनशॉटमधील 41%चा आकडा हा बहुधा ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा टॅक्स आणि काही अपवादात्मक बाबी वजा करण्यापूर्वीचा आकडा असू शकतो. अच्छा, म्हणजे कच्चा नफा. हो. तर बातम्यांमधला 60%चा आकडा हा सर्व प्रकारचे कर, मागील वर्षाचे काही ॲडजस्टमेंट्स वजा केल्यानंतरचा फायनल रिपोर्टेड प्रॉफिट आहे. पण गुंतवणूकदार किंवा अभ्यासक म्हणून याकडे बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? आकडा 40% असो वा 7%, ट्रेंड हा वरच्या दिशेने जातोय. म्हणजे कंपनी अधिक नफा कमवतीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांचा कंबाईंड रेशिओ जरी 101.2% असला, तरी तो मागच्या वर्षाच्या तुलनेत सुधारलाय. म्हणजे आधी तो यापेक्षाही खराब होता. हो, आधी तो यापेक्षाही जास्त होता. आता त्यांनी आपला तोटा हळूहळू कमी करायला सुरुवात केलीये. पण एक सेकंड, हा तोटा कमी झाला असला तरी याच स्रोतांमध्ये एक स्पष्ट धोक्याचा इशारा दिलेला आहे. आणि तो इशारा आहे वाढते दावे, म्हणजे रायझिंग क्लेम्स. लोक आता मोठ्या प्रमाणावर क्लेम करत आहेत. जर तुमचा गुंतवणुकीवर मिळणारा नफा हा शेअर बाजाराच्या मूडवर अवलंबून असेल, तर तो कायमस्वरूपी हमी देऊ शकत नाही. बाजारात क्रॅश आला आणि इकडे ग्राहकांचे क्लेम्स वाढले तर कंपनी दुहेरी संकटात सापडेल. नुसता गुंतवणुकीवर विसंबून राहता येणार नाही. अगदी बरोबर. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच कंबाईंड रेशो 100च्या खाली आणणं हे प्रत्येक विमा कंपनीचं अंतिम उद्दिष्ट असतं. त्यांना स्वतःच्या मूळ व्यवसायातून नफा कमवणं गरजेचं आहे. मग प्रश्न असा येतो की ही तारेवरची कसरत कंपनी कशी निभावून नेणार आहे? वाढते क्लेम्स आणि सुधारत असलेला रेशिओ पाहता कंपनी चालवणारी जी लोकं आहेत, म्हणजे मॅनेजमेंट, त्यांचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे? मॅनेजमेंटची कॉमेंट्री खूप सकारात्मक आहे. हो, ती सांगतेय की त्यांना येणाऱ्या तिमाहींमध्ये, विशेषतः Q1 आणि Q2 FY27 मध्ये वाढीबद्दल भयंकर आत्मविश्वास आहे. ते म्हणतात की आम्ही इंडस्ट्रीच्या सरासरीपेक्षा जास्त वेगाने पळू. पण कसं? त्यांनी 2 प्रमुख हत्यारांची नावं घेतली आहेत. हो, एक म्हणजे उत्तम जोखीम निवड, ज्याला बेटर रिस्क सिलेक्शन म्हणतात, आणि दुसरं म्हणजे किरकोळ विम्याचा विस्तार, म्हणजेच रिटेल एक्सपॅन्शन. आता हा किरकोळ विस्तार तर समजतो की जास्तीत जास्त सामान्य आणि वैयक्तिक ग्राहकांपर्यंत पोहोचायचं. बरोबर. पण हे बेटर रिस्क सिलेक्शन काय प्रकरण आहे? एखादा सामान्य ग्राहक जेव्हा विमा घ्यायला जातो तेव्हा त्याच्यासाठी याचा अर्थ काय होतो? विमा व्यवसायातला खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे बेटर रिस्क सिलेक्शन. म्हणजे काय? तर सरसकट सगळ्यांना एकाच तराजूत न तोडणे. म्हणजे भेदभाव करणे? नाही, तसं नाही. समजा एक 30 वर्षांचा तरुण आहे जो रोज जिममध्ये जातो, ज्याला कोणतंही व्यसन नाही, आणि दुसरीकडे एक 55 वर्षांचा व्यक्ती आहे ज्याला BP आणि शुगरचा त्रास आहे. अच्छा.
पूर्वी विमा कंपन्या फारसा फरक न करता जवळपास सारखाच प्रीमियम आकारायच्या. पण आता डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने कंपन्या ग्राहकांची पूर्ण कुंडली काढतात. जो तरुण आजारी पडण्याची शक्यता कमी आहे त्याला कमी प्रीमियममध्ये चांगली पॉलिसी दिली जाते. आणि ज्याला आधीच आजार आहेत त्याचं काय? ज्याच्याकडून भविष्यात मोठा क्लेम येण्याची शक्यता जास्त आहे त्याचा धोका ओळखून प्रीमियम वाढवला जातो किंवा त्याला विशिष्ट अटींवरच पॉलिसी दिली जाते. म्हणजे ज्याला खरंच जास्त धोका आहे त्याला जास्त पैसे मोजावे लागणार. कंपनी आपला धोका आधीच ओळखून तो कमी करण्याचा किंवा त्याची किंमत वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच मॅनेजमेंटचा आत्मविश्वास दांडगा आहे. ते फक्त जास्त पॉलिसीज विकण्यावर फोकस करत नाहीयेत, तर ते चांगल्या आणि कमी धोक्याच्या पॉलिसीज विकण्यावर फोकस करत आहेत, जेणेकरून भविष्यात येणारे क्लेम्स नियंत्रणात राहतील. आणि यासाठी त्यांच्यापुढे एक भलं मोठं मैदान मोकळं आहे. कारण आपल्या डेटामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नमूद केलाय, तो म्हणजे भारतात इन्शुरन्स पेनिट्रेशन अजूनही खूप कमी आहे. हो, खूपच कमी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विमा घेतलेल्या लोकांची संख्या आजही नगण्य आहे. होय, आणि हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. भारतासारख्या 134 कोटींच्या देशात जेव्हा एखादा सेक्टर फक्त 5 ते 60% लोकांपर्यंत पोहोचलेला असतो तेव्हा तिथे वाढीला अक्षरशः मर्यादा नसते. बरोबर आहे. जसजसं लोकांचं उत्पन्न वाढेल, मिडल क्लास विस्तारत जाईल आणि जागरूकता पसरेल, तसतशी ही मागणी स्नोबॉलसारखी वाढत जाणार आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा ठरवला तर काय चित्र दिसतंय? एकीकडे व्यवसाय अतिशय मजबूत पायावर उभा आहे. हो, हेल्थ इन्शुरन्समधली 55% वाढ हे त्यांचं मुख्य इंजिन बनलंय. प्रॉफिट मार्जिन सुधारतंय आणि कंबाईंड रेशिओ हळूहळू पण योग्य दिशेने खाली येतोय. फक्त दाव्यांच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर हा निकाल आणि स्टॉक कसा आहे? हा निकाल अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि व्यवस्थापनाचा जो प्लॅन आहे चांगला डेटा वापरून रिस्क कमी करण्याचा, तो पाहता शॉर्ट टर्ममध्ये स्टॉकवर सकारात्मक परिणाम दिसेल. आणि लाँग टर्ममध्येही एक भक्कम ग्रोथ स्टोरी आहे असं नक्कीच म्हणता येईल, कारण कंपनी वेगाने मार्केट शेअर मिळवत आहे. पण या सगळ्या विश्लेषणातून एक असा मुद्दा डोक्यातून जात नाहीये जो आपण मगाशी थोडा स्पर्श करून सोडला होता. कोणतात? एकीकडे स्रोत सांगतोय की भारतात इन्शुरन्स घेणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे आणि ते वाढवणं ही कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. पण दुसरीकडे आपण हेही पाहिलं की क्लेम्स वेगाने वाढत आहेत. हो, मेडिकल इन्फ्लेशनमुळे उपचारांचा खर्च प्रचंड वेगाने वाढतोय, त्यामुळे क्लेम्सची रक्कमही साहजिकच वाढतीये. मग इथे एक मोठा विरोधाभास तयार होतोय ना. जर क्लेम्स असेच सतत वाढत राहिले आणि हॉस्पिटल्सचं बिल फुगत राहिलं तर कंपन्यांना स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी, म्हणजेच तो कंबाईंड रेशो 100च्या खाली आणण्यासाठी शेवटी प्रीमियमचे दर वाढवणंच भाग पडेल. नक्कीच. आणि प्रीमियम वाढले की इन्शुरन्स आपोआपच महाग होणार. नेमकं हेच. मग प्रश्न हा उरतो की जर प्रीमियमचे दर असेच दरवर्षी 10-15% वाढत गेले आणि तो सामान्य माणसाच्या खिशाला परवडेनासा झाला, तर मग हे जे कमी इन्शुरन्स पेनिट्रेशन भरून काढण्याचं स्वप्न आहे ते कसं पूर्ण होणार? हां, जास्तीत जास्त गरिबांपर्यंत, तळागाळातील लुटांपर्यंत इन्शुरन्स पोहोचवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते खरोखरच कधी साध्य होऊ शकेल का? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. कारण एकीकडे व्यवसाय वाढवायचा आहे आणि दुसरीकडे तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवायचा आहे. ही एक अत्यंत अवघड तारेवरची कसरत आहे. हो ना, की वाढत्या खर्चामुळे पुन्हा एकदा इन्शुरन्स हा फक्त ठराविक आणि उच्च उत्पन्न असलेल्या वर्गापुरताच, ज्यांना तो महागातला प्रीमियम परवडतो त्यांच्यापुरताच मर्यादित राहील. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजच्या या ताळेबंदात नाहीये. बरोबर. पण येणाऱ्या भविष्यातील धोरणांमध्ये नक्कीच दडलेला आहे. अगदी. या गुंत्यात फक्त कंपन्यांनाच नाही तर धोरणकर्त्यांनाही लक्ष घालावं लागेल की हॉस्पिटलचा खर्च नियंत्रणात कसा राहील. नक्कीच. प्रीमियम वाढल्यावर लोक इन्शुरन्स सोडून देतील की नाईलाजाने जास्त पैसे भरतील, या प्रश्नावर नक्की विचार करा आणि स्वतः अधिक संशोधन करा. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच प्रश्नावर थांबणार आहोत. सुरक्षित रहा, विचार करत रहा आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.